गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मग आज कशी काय आठवण काढलीत माझी? ऍक्च्युली एक गुड न्यूज आहे. घरचे कन्व्हिन्स झाले आहेत. तुमच्या लोन साठी? येस. अरे क्या बात है सर. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो आय मच. एम रिअली रिअली व्हेरी हॅपी फॉर यू. घरच्यांनी मनापासून आशीर्वाद दिलेत आणि सह्या सुद्धा. खरंच ग्रेट आहे माझी फॅमिली. चला म्हणजे आता खऱ्या अर्थाने कामाला लागायला हरकत नाही. अरे मी तर ऑलरेडी कामाला लागलोय. मी तर आपल्या एस्टेट एजंटला पण कॉल केला होता पण तो लागला नाही. हो नाही काही हरकत नाही. ही विल कॉल बॅक. तुमचा फोन मुद्दाम कोणी का मिस करेल. आय एम शुअर ही विल कॉल बॅक. हे बघा सत्य आहे. हा पटेल साहेब बोला ना. हो 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 मी केलेला. हो हो. हां ॲक्च्युली आपल्या एका जागेबद्दल बोलणं झालं. लक्षात तुम्हाला? करेक्ट एक्झॅक्टली. नाही तेव्हा ते शक्य नव्हतं पण आता ते पॉसिबल आहे. हो 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 अगदी 100%. तर तुम्ही प्रोसिजर सुरू करा. ठीक आहे आणि बाकीचे जे काही फॉर्मॅलिटीज आहेत ते आपण बोलू त्या विषयावर. ऑल राईट. ओके थँक्यू. सो काय म्हणाले एजंट? आजच मीटिंग आहे. काय बोलताय? बाय द वे मला तुझी खूप मदत लागणार आहे. सर आप सिर्फ हुकुम करो बंदा हाजिर हो जाएगा. बरं आता येऊ. बाय. अरे नाही एक सेकंड. हे मला तुला ते जे आपली प्रॉपर्टी घेतोय ना ते फोटोज दाखवायचे होते. जर एकदा बघतोस का? जाम उंच उडी मारतोय आकाश. मार मार. पण तुला इतक्या उंचावरून खड्ड्यात आपटण्याची जबाबदारी माझी. देवा असाच पाठीशी राहा रे बाबा. तर आपण गेला एक आठवडा भारताच्या स्वतंत्र लढ्याबद्दल शिकतोय. रोजचं लीडिंग करताय ना तुम्ही? व्हेरी गुड. तर मला सांगा स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? अन्वय रानडे. येस मॅम. काय झालं? इथे मी काहीतरी महत्वाचं शिकवतेय आणि तुझं लक्षच नाहीये. अभ्यासात इंटरेस्ट नाहीये का तुला? नवीन आहेस म्हणून अभ्यास लाईटली घेतलेला चालणार नाही. नाहीतर आई बाबांकडे तक्रार होईल तुझी. पे अटेन्शन. सॉरी मॅम. मम्मा. हो ग बाळा. How am I looking? बघू छान दिसतेस पण हे ना जरा असं इथे. मम्मा मम्मा फॅशन येतेस. ओके. अगं असं काय करतेस? आजीने बघितलं तर आजी ओरडेल. नीट कर. पिन लाव इथे. आणि हे अरे चला ना आवरा ना लवकर लवकर जायचंय मला परत मित्रांना भेटायला. मित्राकडे जायचंय? अहो जरा समजवा त्याला. अखिल आज भूमिपूजन आहे. कुठेही जायचं नाही. आत्ताच सांगते ना तर मी मार देईन तुला आता. वहिनी हे उचल तर. तयार आहे मी. निघायचं ना? हो छान दिसतंय आत्या. हो ना. आदिती मला जरा या साडीत 2-3 फोटो काढून देशील? डन. अवनी आई. झाली सगळी तयारी? पूजेचं वगैरे घेतलं सामान? हो आई झालीये सगळी तयारी. आणि नारळ तोरण हे काय? मिठाई? मिठाई? अगं बाई आई सॉरी सॉरी सॉरी. मी आणते लगेच आणते. हे असं असतं. सगळ्याची आठवण करून द्यावी लागते. स्वतः पण कामं करत जा ना. फक्त ऑर्डर सोडतेस. आम्ही काय करत नाही. उगीच बोलून दाखवायची गरज नाहीये. बहिणी हा काय एवढी साधी का तयार झालीस तू? या ही साडी साधी वाटली तुम्हाला? हा म्हणजे साडी बरी आहे अगं पण सर गळ्यात वगैरे घाल ना दागिने वगैरे. नाही हे अगं अशी काय बहिणी तू? एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची मालकीण आहेस तू. पूजेला बसणार आहेस ना मग जरा अशी दिसायला हवी ना मालकिणी सारखी. मग जरा दागिने वगैरे घाल ना. आले. ए, थांब थांब थांब. स्वतःच तयार होत आहे. चिजू मनूला कोण तयार करणार? त्यांची आई आहे ना ती करतीये. तू जा.
वेणू मनू काय झालं, काय करताय? ओ नो, आता आता काय करायचं? मदत हवी आहे का माझी काही? काय ग, येत आहे ना? अरे अरे एक मिनिट हे काय आहे? चल चल आपण खाली जाऊया. अरे 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 लिपस्टिक लावायची होती. मला सांगायचं होतं, मी लावून दिली असती ना लिपस्टिक. पण जर लिपस्टिक लावले तर मग अवनी काकू आम्हाला ओरडते. कारण तुम्ही दोघी अजून लहान आहात ना. आपण टिंट असलेलं लिप बाम लावायचं. ओके चालेल. Yes. मी लगेच घेऊन येते हा. किती छान दिसताय दोघी, किती छान दिसताय. चला. काय जर काय नाही, पण हिची आठवण येते हो. मलाही सारखी त्याची आठवण येते. आज असायला हवा होता ना तो. हो, त्याला असे पूजेचे समारंभ फार आवडतात. भरपूर मदत पण करतो तो. त्याला माहिती आहे का की आपण ही नवीन जागा घेतली आणि आज भूमिपूजन येते. हो मग त्याला फोन लावा ना, आपण फोनवर सांगू. ते मी काल ऑलरेडी 2 वेळा फोन केला होता आणि आज पुन्हा केला तर वॉर्डन चिडतील. त्या म्हणाल्यात की सारखं फोन नाही करायचा म्हणून. त्या कोण सांगणार आहे? हा, बनी आपला मुलगा आहे. तुम्ही लावा फोन, मी बोलतो. आणि स्पीकरवर लावा ना फोन प्लीज. अरे शांत, शांतपणे खेळा. रविवार झाला नाही की ही मुलं ना झू मधून सुटलेल्या प्राण्यांसारखी करतात. एकदम शांत. हॅलो. हॅलो, मी मिसेस ठाकूर बोलते. बनी अन्वय रानडेची आई. हो हो, कळलं कळलं. आणि तुम्ही ना त्याला बनीच हाक मारा. नाही कसं आहे, मी किती ओरडले तरी इथे सगळे त्याला बनीच हाक मारतात. ओके, ते त्याला फोन देता का जरा? आज आमच्याकडे फंक्शन आहे, त्याला आनंदाची बातमी द्यायची होती. हे बघा मॅडम, मी तुम्हाला काल स्पष्टपणे सांगितलं होतं की पुढच्या आठवड्यात फोन करा. तरी सारखा सारखा का फोन करताय? आम्हाला ना इकडे कामं असतात. हे काय टेलिफोन होत नाहीये. आय एम रिअली व्हेरी सॉरी मॅम, पण माझं त्याच्याशी बोलणंच नाही होऊ शकलंय. प्लीज त्याला बोलवता का प्लीज मॅम? नमस्कार मॅम, मी आकाश ठाकूर बोलतोय, बनीचे बाबा. हो, जरा प्लीज बोलू शकतो का मी त्याच्याशी? जरा महत्वाचं होतं. हे बघा सर, मी समजू शकते, पण मुलं नाही आहेत आज इकडे. सगळी मुलं ग्राउंडवर गेली आहेत. त्यांचं फुटबॉल सिलेक्शन आहे. फुटबॉलचं सिलेक्शन? Come on. Very good. New boy. Keep it up. वाटलं नव्हतं की हा रडका एक पण गोल करेल. एकच गोल केला ना, आपण तर 5-6 केले. त्याला सिलेक्ट व्हायचं असेल तर त्याला आपल्यापेक्षा जास्ती गोल करावे लागतील. एक काम करा, तुमचा जो काही निरोप आहे ना तो मला सांगा, मी त्याला देईन. हा मॅम, तुम्ही त्याला प्लीज सांगाल का की त्याच्या बाबाने नवीन बिझनेस सुरू केलाय आणि आज त्याचं भूमिपूजन आहे. आणि हो, ते त्याला सिलेक्शनसाठी ऑल द बेस्ट पण सांगाल. अजून काही? नाही, काही नाही, बस एवढंच. थँक्यू. हे देवा, सिलेक्शन त्याच्या मनासारखं होऊ देत. होईलच, बनी खूप छान खेळतो. बाय द वे, तुमच्या आई बाबांना पण कॉल करून घेता का एकदा? केलाय मी फोन, झालं माझं बोलणं, निघाले ते. अच्छा, ओके.
व्हेरी गुड. हा गोल आधीच्या गोलपेक्षा चांगला होता. थँक्यू सर. तुझं नाव काय म्हणालस? अन्वय रानडे. अन्वय रानडे. गुड. बरं अन्वय, मी ना आता या गेममध्ये हळूहळू काही मोठे लोक ऍड करणार आहे. मग काय करशील? अजून फास्ट पण. पळाव तर लागेलच, पण अपोनंटला जास्त जण असतील तर नुसतं फास्ट धावून कसं चालेल? बॉल पास कसा करता येईल हे पण बघावं लागेल ना. कळलं? येस. जा खेळ जा. पळ. ओके, टाइम आउट. 10 मिनिटाचा ब्रेक घ्या सगळ्यांनी. हाय बनी. हाय. तू खूप छान खेळतोस. थँक्यू. तू पण चांगले खेळतेस. बरं आहे, तुला मला एक सांगायचं आहे. इथे ना तुला अजून एक गोल करावा लागेल, कारण फक्त 2 मुलं सिलेक्ट करणार आहेत. तू मोहित आणि प्रणित माहिती आहे ना, त्यांनी ऑलरेडी 6 गोल करून ठेवले आहेत. तू अजून एक गोल मारला तर तू त्याच्या बरोबरीला येशील, नाहीतर त्या दोघांचं सिलेक्शन होईल. थँक्स. वेलकम. गुड लक. हां नमस्कार. हां एक मिनिट हा. अखिल, त्या मिठाईवाल्यांचं पेमेंट करून टाक, त्यांना उशीर होतोय. हो हो हो. हां मी आलो. अखिल करेल. लवकरात लवकर हार आली पाहिजेत. हा घेऊन हळू थडपण आलो. सॉरी सॉरी रानाडे, दिसलं नाही हाराच्या नादात लागलं नाही ना तुम्ही? नाही सावकाश आपण. हो हो, या या. बाबा आई, बरं झालं आलात. किती वेळ लावला यायला? अगं आम्ही वेळेतच निघालो होतो. ट्रॅफिक ग. बनी, आता तुला तुझी लेस बांधता यायला हवी. आता मोठा झालायस. करूया. ओके सर. सर, मला जराशी तुमची हेल्प हवी आहे. बोल. तर माझी शूलेस बांधून द्याल का? मला नाही येत बांधता. घरी पण आईच बांधायची. अरे तू एवढा मोठा झालास तरी बुटाची लेस बांधता येत नाही तुला? स्वतः कधी शिकणार मग? स्वतःच्या स्वतः बांध आणि ग्राउंडवर ये लगेच. ब्रेक संपत आलाय. तुम्ही सगळे चला ब्रेकवर, ग्राउंडवर चला. चला ब्रेक ओव्हर. सगळेजण ग्राउंडवर या. अन्वय रानडे ग्राउंडवर ये लगेच. हा सर, 2 मिनिटं लेस बांधतो ना. मी लगेच ये म्हणतोय की दुसऱ्या मुलांना सिलेक्ट करू? नाही सर. अरे उचला त्याला. कळलं? म्हणून स्वतःच्या बुटाची लेस स्वतःला बांधता आलीच पाहिजे. पण ठीक आहे, तू चांगला खेळलास. बेटर लक नेक्स्ट टाइम. प्रणित, मोहित, तुमच्या दोघांचं सिलेक्शन झालेलं आहे. ओके, ऑल द बेस्ट.
बघ ना काय झालं. तू का नव्हतीस माझी रेस बांधायला. थँक्यू. आकाश हे बघ कोण आलाय. ए अरे उठू नको आता, पूजेला सुरुवात करायची आकाश. गुरुजी गुरुजी हे घ्या तुमचे हार. म्हणजे पूजेचे हार. आकाश सर मी खणतीची तयारी करा. जा जा बोल. चला पूजेला सुरुवात करायची का. अहो आम्ही कधीचे तयार आहोत. तुम्ही सुरू करा, आम्ही आहोतच. सर्वांनी बसून घ्या. या या अरे या 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 बसा बसा बसा. चला बसूया आपण. या 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 या. सर्वांनी हात जोडा, देवाचं नामस्मरण करा. आणि घराची कारभारीण कुठे आहे. वसुंधरा. मी दुसरं कोणी वसुंधरा आहे का इथे. कारभाराची अर्धांगिनी, तिच्या हस्ते पूजा करायची असते, म्हणजे तुझ्या हस्ते. जा जा ग. वसुंधरा तर ते एवढ्या प्रेमाने सांगते ना, तर बस पूजेला जा बस. टिळा लावून घ्या. तुम्ही हळदी कुंकू लावून घ्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. वहिनी तुझा तर पचकाच केला ग यांनी. जाऊ देऊ, आता बोलण्यात काही अर्थ नाही. तेही आहेच. चला आता शेवटचा विधी करून घेऊया. नारळ वाढवूया. नारळ वाढवला की पूजा संपन्न होईल. गुरुजी नारळ आई वाढवेल. अगं जयश्री, तो देतोय ना मान, तर मुलगा मान देतो तर घ्यायचा असतो. जा वाढव नारळ.